नमस्कार. सुमनांजली या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज जो आपण अभंग सादर करणार आहोत नामदेव महाराजाचा, ते पांडवाच्या घरी राजसूय यज्ञ करायचं चाललं होतं. राजसूय यज्ञाची तयारी चालली होती आणि या यज्ञात कामं भरपूर राहणार. रोज लक्षावधी ब्राह्मण भोजन, सगळ्याला जेवण होणार, ऋषी समुदाय सगळा येणार. तेव्हा ही कामाची विभागणी करण्याकरता धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कुंती माता, द्रौपदी, सुभद्रा, सगळे मंत्रीगण, राज्यातले वरिष्ठ लोक सगळे त्या ठिकाणी हजर होते. कामाची विभागणी चालली होती. बरं, भीमानं कसं त्या विराट राजाच्या घरी वल्लभाचार्य म्हणून आचार्याचं काम केलं होतं स्वयंपाकाचं. तेव्हा भीमाकडं सगळं स्वयंपाकघर आणि पंक्तीत लक्ष ठेवायचं काम होतं आणि सगळ्या कामावर द्रौपदीने आणि कुंती मातेनं लक्ष ठेवायचं असं ठरलं होतं. अशा वेळी श्रीकृष्ण परमात्म्याला काय काम द्यायचं? हा तर एक परमात्मा आहे, भगवान आहे, श्रीकृष्ण आहे. आपल्या वेळ प्रसंगी प्रत्येक वेळी धावून आलेला आहे. त्याला या यज्ञात आपण कामाला कसं लावायचं? त्यामुळं सगळे साशंक होते आणि त्यात श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ही अर्जुनाला दिलेली होती आणि द्रौपदी बहीण होती. मग आपल्या मेव्हण्याला, भाऊजीला आमच्या घरी काम करा असं कसं म्हणायचं? असा विचार चालू असताना श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले. त्यांनी बाकी सगळा विचार मंथन ऐकलं. मग मला काय काम देणार म्हणून त्याने विचारलं. तर कुंती माता म्हणाली, तू आमचा परमात्मा आहेस, श्रीकृष्ण आहेस, तुला कसं काम सांगायचं? बरिकीकडनं तू पाहुणा आहेस, अर्जुनाचा मेव्हणा आहेस, भाऊजी आहेस, कसं तुला काम सांगायचं म्हणले. तरी सुद्धा श्रीकृष्ण म्हणले, नाही नाही, मी काम करणारच, मला काहीतरी काम सांगा. सगळे विचारात पडले. शेवटी श्रीकृष्णानं सांगितलं, काही काळजी करू नका म्हणले, एवढे मोठी जेवणावळी होणार तर या सगळ्याचे पत्रावळी मी काढणार म्हणले. आता विचार करा, आपल्या घरी साधा समारंभ असला तरी आपण उष्टी खरकटी पत्रावळी काढायला कामाठी बाई लावतो. ते काम कमी दर्जाचं, हीन दर्जाचं आहे असं समजलं जातं. इतकंच काय, लग्न समारंभामध्ये सुद्धा खरकटी भांडी पत्रावळी उचलायला बायका लावलेलेच असतात. पण श्रीकृष्ण परमात्म्यानं स्वतःहून पत्रावळी काढल्या आणि या हीन कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली. याविषयीचा हा नामदेव महाराजाचा अभंग आज आपण तुमच्या पुढं सादर करीत आहोत. सद्गुरू श्री पांडुरंग महाराज की जय. सद्गुरू श्री पांडुरंग महाराज की जय. पत्रावळी काढी वैकुंठ नायक, पत्रावळी काढी वैकुंठ नायक, पत्रावळी काढी वैकुंठ नायक, पत्रावळी काढी वैकुंठ नायक. धावनी अशोक आला ते, धावनी अशोक आला ते, धावनी अशोक आला ते. दाटी पावनी द्वारे मानसी विचारी, दाटी पावनी द्वारे मानसी विचारी. भितरी जावया काय काज, भितरी जावया काय काज, पत्रावळी काढी
वैकुंठ नायक. हावाय प्रसाद स्वहस्ते अनंत. हावाय प्रसाद स्वहस्ते अनंत. वेचोनी अशीत वेचोनी अशीत वेचोनी अशीत घाली मुखी. वेचोनी अशीत घाली मुखी. वेचोनी अशीत घाली मुखी. पत्रावळी काढी वैकुंठ नायक. धावनी अशोक आला तेथे. धावनी अशोक आला तेथे. कंठानाद वाजे लक्षद्विज पंक्ती. घंटानाद वाजे लक्षद्विज पंक्ती. अक्षयी वाजती वेळोवेळा. अक्षयी वाजती वेळोवेळा. पत्रावळी काढी वैकुंठ नायक. ऐकोनी विस्मित ऋषी समुदाय. ऐकोनी विस्मित ऐकोनी विस्मित ऋषी समुदाय. पुसे धर्मराज पुसे धर्मराज पुसे धर्मराज देवाजीसी. पुसे धर्मराज देवाजीसी. पुसे धर्मराज देवाजीसी. संगत सेकून वैकुंठ नायक. संगत सेकून वैकुंठ नायक. ब्रह्मनिष्ठ एक ब्रह्मनिष्ठ एक ब्रह्मनिष्ठ एक आला येते. ब्रह्मनिष्ठ एक आला येते. पत्रावळी काढी वैकुंठ नायक. येव तेथोनी उठले धर्मनारायण. तेथोनी उठले धर्मनारायण. बाहेर येवनी पाहताती. बाहेर येवनी पाहताती. पत्रावळी काढी वैकुंठ नायक. शुकाची आमिसे व्यासाचा नंदन. शुकाची आमिसे व्यासाचा नंदन. सांगत सेकून देवाजी. सांगत सेकून जगदीश. पत्रावळी काढी वैकुंठ नायक. धरोनी आकरी नेला तो भितरी. धरोनी आकरी नेला तो भितरी. नामा म्हणे त्याची नामा म्हणे त्याची नामा म्हणे त्याची पूजा करी. नामा म्हणे त्याची पूजा करी. नामा
त्याची पूजा करी, पत्रावळी काढी वैकुंठ नायक, धावनी अशोक, धावनी अशोक, धावनी अशोक, आला ते धावनी अशोक, आला ते धावनी अशोक, आला ते. सद्गुरु श्री पांडुरंग महाराज की जय. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. अभंग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.